Hello friends, welcome all of you in today's activity number 16, which is from 8th English. इयत्ता 8वीच्या इंग्रजीच्या ब्रिज कोर्स बुकमधील 16वी ॲक्टिव्हिटी आज आपण पाहणार आहोत. लर्निंग आउटकम्स आणि कॉम्पिटन्सी स्टेटमेंट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. रीड सिंपल पॅसेजेस ऑन फॅमिलियर टॉपिक्स. परिचित एखाद्या घटकावर आधारित साधा परिच्छेद आपल्याला या ठिकाणी वाचायचा आहे. अँड आयडेंटिफाईज डिटेल्स, त्यातले जे काही तपशील असतील, कॅरेक्टर्स, पात्र, मेन आयडिया, महत्त्वाची आयडिया असेल, कल्पना असेल, अँड सिक्वेन्स ऑफ आयडियाज, त्यांचा कल्पनांचा सिक्वेन्स असेल, अँड इव्हेंट्स किंवा घटनाक्रम असेल, कॉम्प्रेहेंड्स. तर ह्या गोष्टी आपल्याला या लर्निंग आउटकमच्या माध्यमातून, कॉम्पिटन्सी स्टेटमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी समजून घ्यायचे आहेत. त्यानंतर ॲज युजल नेहमीप्रमाणेच मित्रांनो, इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स, पॅरेंट्स अँड फॅसिलिटेटर्स या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांसाठीच्या ज्या सूचना आहेत त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. रीड द स्टोरी केअरफुली विदिन टाईम लिमिट. मित्रांनो, जी काही वेळेची मर्यादा असेल त्याच्यामध्ये आपल्याला ती स्टोरी काळजीपूर्वक वाचायची आहे. नंबर 2, व्हाईल रीडिंग आयडेंटिफाय कॅरेक्टर्स. ती स्टोरी वाचत असताना आपल्याला कॅरेक्टर्स ओळखायचे, ते लक्षात घ्यायचे. मेन आयडिया अँड सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स, त्याची मध्यवर्ती कल्पना असेल, त्याची महत्त्वाची कल्पना असेल किंवा घटनाक्रम असतील, या सगळ्या गोष्टी आपल्याला काळजीपूर्वक समजून घ्यायच्या आहेत. अँड नंबर 3, आन्सर द क्वेश्चन्स बेस्ड ऑन द स्टोरी. त्या स्टोरीवर आधारित प्रश्नांची उत्तरं देखील आपल्याला द्यायची. लर्निंग ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली मित्रांनो. रिअरेंज द इव्हेंट्स टू फ्रेम अ स्टोरी. या ठिकाणी काही घटना दिलेल्या आहेत, इव्हेंट्स आहेत, त्या आपल्याला रिअरेंज करायच्यात आणि या ठिकाणी एक स्टोरी या ठिकाणी तयार करायची. मित्रांनो, पहिला सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. द फार्मर क्विकली रिअलाइज हिज फुलिश मिस्टेक अँड प्रोसिडेड टू क्राय ओव्हर हिज लॉस्ट रिसोर्स. द फार्मर क्विकली रिअलाइज हिज फुलिश मिस्टेक. जो शेतकरी असतो त्या मूर्खपणाने घेतलेल्या त्या निर्णयावर, त्या चुकीमुळे त्याला पश्चाताप होतो. अँड प्रोसिडेड टू क्राय, त्या प्रक्रियेवर तो नाराज असतो, त्याला रडू येतं. ओव्हर हिज लॉस्ट रिसोर्स, आणि त्याच्यामुळे जे काही त्याचं नुकसान झालं, जो काही हे झालं, त्याच्याबद्दल त्याला त्या ठिकाणी दुःख होतंय. नंबर 2, बट ॲज ही ओपन द स्टमक द ओनली थिंग ही फाउंड वॉज गट्स अँड ब्लड. परंतु जेव्हा तो त्या ठिकाणी स्टमक ओपन करतो त्या पक्ष्याचं, द ओनली थिंग ही फाउंड वॉज गट्स अँड ब्लड, तर त्याच्यामध्ये त्याला फक्त त्या पक्ष्याचे स्नायू असतील, त्याचं मांस असेल आणि रक्त असेल, याच गोष्टी त्याला तिथं आढळतात. नंबर 3, बट वन डे, एके दिवशी, द फार्मर थॉट टू हिमसेल्फ, तो स्वतःशीच विचार करतो. व्हाय शुड वी टेक जस्ट 1 egg अ डे. आपण दररोज एकच अंड काय घ्यायचं. व्हाय कांट वी टेक देम ऑल ॲट वन्स अँड मेक अ लॉट ऑफ मनी. एकाच वेळेस आपण सर्व अंडी घेऊन श्रीमंत का नाही व्हायचं. द फार्मर टोल्ड हिज वाईफ हिज आयडिया. तो शेतकरी त्याची कल्पना त्याच्या बाईला सांगतो. अँड शी फुलिशली ॲग्रीड, आणि ती सुद्धा मूर्खपणे त्याच्याशी सहमत होते. नंबर 4, चौथा मुद्दा दिला आहे. वन्स अपॉन अ टाइम, कोणी एकेकाळी, अ फार्मर हॅड अ गूज दॅट लेड 1 golden egg एव्हरी डे. एका शेतकऱ्याकडे एक गूज पक्षी होता आणि दॅट लेड 1 golden egg एव्हरी डे, दररोज तो एक सोन्याचं अंड देत होता. द एग प्रोव्हाइडेड इनफ मनी फॉर द फार्मर अँड हिज वाईफ टू सपोर्ट देअर डेली नीड्स. द फार्मर अँड हिज वाईफ कंटिन्यूड टू बी हॅपी फॉर अ लॉंग टाईम. आणि त्या एका अंड्याच्या याच्यातून मिळणाऱ्या मिळकतीवर ते दोघंजण त्यांचा प्रपंच भागवत होते. त्यांना तो एक मोठा आधार होता आणि पुरेसा पैसा त्यांना त्याच्यातून मिळायचा. द फार्मर अँड हिज वाईफ कंटिन्यूड टू बी हॅपी फॉर अ लॉंग टाईम. आणि बऱ्याच काळापासून ते अशा पद्धतीने आनंदी जीवन जगत होते. नंबर 5, ॲज द डेज वेंट ऑन, जसे दिवस गेले, द फार्मर अँड हिज वाईफ बिकेम पुअरर अँड पुअरर. हाऊ जिंक्स्ड अँड हाऊ फुलिश दे वेअर. जसे दिवस निघत गेले ते अतिशय गरिबीत दिवस त्यांना घालवावे लागले. अतिशय गरीब त्यांची परिस्थिती हलाखीची होत गेली आणि त्यांच्या त्या मूर्खपणाच्या निर्णयामुळे हे सगळं घडत होतं. नंबर 6, देन द नेक्स्ट डे, त्यानंतर पुढील दिवशी, ॲज द गूज लेड इट्स गोल्डन एग
जेव्हा त्या गुजने त्याचं गोल्डन एग त्या ठिकाणी दिलं, द फार्मर वॉज क्विक विथ अ शार्प नाईफ. त्याने एक शार्प नाईफ, एक सुरी आणली. ही किल्ड द गूज अँड कट इट स्टमक ओपन. त्याने त्या गूजला कापलं, ठार केलं. त्याला कापल्याच्या नंतर कट इट स्टमक ओपन, त्याचं पोट फाडून ओपन केलं. इन द होप्स ऑफ फाइंडिंग ऑल इट्स गोल्डन एग्स. त्याला आशा होती का त्याच्या पोटामध्ये त्याला सर्व गोल्डन एग्स ॲट ए टाइम मिळतील, परंतु तसं काही झालं नाही. अशा प्रकारचे हे या ठिकाणी इव्हेंट्स दिलेले आहेत. सॉल्व ॲक्टिव्हिटी डेमो या ठिकाणी दिलेले मित्रांनो. टायटल दिले त्याला द गोल्डन एग. यस, अशा प्रकारचं टायटल आहे द गोल्डन एग. आणि ती स्टोरी आता या ठिकाणी ते घटनाक्रम आपण क्रमाने लावल्यानंतर अशा प्रकारची स्टोरी तयार होईल. वन्स अपॉन अ टाइम अ फार्मर हॅड गूज दॅट लेड वन गोल्डन एग एव्हरी डे. कोणी एकेकडे एक शेतकरी होता आणि त्याच्याकडे गूज हा पक्षी होता. दॅट लेड वन गोल्डन एग एव्हरी डे. दररोज तो एक सोन्याचा अंड देत होता. द एग प्रोव्हाइडेड इनफ मनी फॉर द फार्मर अँड हिज वाईफ टू सपोर्ट देअर डेली नीड्स. तेच स्टोरी या ठिकाणी क्रमाने मांडलेली इव्हेंट्स या ठिकाणी सिक्वेन्सनुसार लावले. द फार्मर अँड हिज वाईफ कंटिन्यूड टू बी हॅपी फॉर अ लॉंग टाईम. बट वन डे द फार्मर थॉट टू हिमसेल्फ, व्हाय शुड वी टेक जस्ट वन एग अ डे? Why can't we take them all at once and make a lot of money? The farmer told his wife his idea and she foolishly agreed. Then the next day, as the goose laid its golden egg, the farmer was quick with a sharp knife. He killed the goose and cut its stomach open in the hopes of finding all its golden eggs. But as he opened the stomach, the only thing he found was guts and blood. The farmer quickly realized his foolish mistake and proceeded to cry over his lost resource. As the days went on, the farmer and his wife became poorer and poorer. How jinxed and how foolish they were. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण ते सिक्वेन्समध्ये हे वरती जे सेंटेन्सेस दिलेले होते हे सर्व आपण अरेंज करून या ठिकाणी अशा प्रकारची स्टोरी तयार करू शकतो. प्रॅक्टिससाठी यांनी या ठिकाणी काही क्वेश्चन्स दिलेत. वन स्टुडंट्स रिअरेंज द स्टोरी, आस्क देम टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. एक विद्यार्थी या ज्या काही इव्हेंट आहेत त्या रिअरेंज करतील आणि नंतर मग आस्क देम टू फॉलो द इन्स्ट्रक्शन्स. त्यांना ते रिअरेंज करत असताना खालील सूचनांचं पालन करायला आपल्याला सांगावं लागेल. नंबर 1, एनलिस्ट द कॅरेक्टर्स इन द स्टोरी. या स्टोरीमध्ये नेमके किती कॅरेक्टर्स आहेत त्यांची यादी त्यांना आपण करायला सांगू शकतो. तर याच्यामध्ये मित्रांनो फार्मर, त्याच्यानंतर हिज वाईफ अँड गूस अशा प्रकारचे आपल्याला कॅरेक्टर सांगता येतील. देन नंबर 2, सजेस्ट द टायटल टू द स्टोरी. या स्टोरीला आपल्याला टायटल सजेस्ट करायचं आहे. याच्यामध्ये आता आपण या ठिकाणी पाहिलं का द गोल्डन एग हे टायटल आपण त्याला देऊ शकतो. व्हॉट इज द मॉरल ऑफ द स्टोरी. मित्रांनो आता या गोष्टीमधून आपल्याला काय नेमकं मॉरल मिळालं ते आपण लिहू शकतो. तर द मॉरल ऑफ द स्टोरी इज वी शुड डू एव्हरीथिंग आफ्टर थिंकिंग. कुठलीही गोष्ट आपण विचार केल्यानंतरच केली पाहिजे. अशा प्रकारचं मॉरल सुद्धा आपण या स्टोरीला देऊ शकतो. किंवा तुम्हाला जर वाटत असेल तर अजून वेगळ्या प्रकारचं मॉरल या स्टोरीचं तुम्ही देऊ शकता. देन नंबर 4, इफ यू वेअर इन प्लेस ऑफ द फार्मर व्हॉट वुड यू डू. जर तुम्ही त्या शेतकऱ्याच्या जागेवर राहिले असते तर तुम्ही काय केलं असतं. तर या ठिकाणी आपण या प्रश्नाचं उत्तर लिहिताना अशा प्रकारे सांगू शकतो का इफ आय वॉज देअर इन प्लेस ऑफ फार्मर. त्या शेतकऱ्याच्या जागेवर जर मी राहिलो असतो. फर्स्टली आय थिंक अबाउट इट. त्याबद्दल मी विचार केला असता. अँड टेक केअर ऑफ द गूज. आय एम सॅटिस्फाईड ऑन वन गोल्डन एग अ डे. आय अवॉइड सच टाईप ऑफ मिस्टेक विच इज डन बाय ग्रीडी फार्मर. त्या ग्रीडी फार्मरकडनं जी चूक झाली ती चूक मी केली नसती आणि एका अंड्यावर सुद्धा मी समाधानी राहिलो असतो. तर अशा प्रकारे आपल्या स्वतःचं एक वैयक्तिक मत, आपलं पर्सनल रिस्पॉन्स सारखं त्या ठिकाणी आपण मांडू शकतो. देन एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी, पॅरलल ॲक्टिव्हिटी या ठिकाणी दिलेली आहे. रीड अदर स्टोरीज फ्रॉम स्टोरी बुक अँड ट्राय टू राईट द गीस्ट ऑफ इट. इतर गोष्टींच्या पुस्तकामधून तुम्ही स्टोरी वाचायला त्यांनी सांगितलेलं आहे. अँड ट्राय टू राईट द गीस्ट ऑफ इट. आणि त्या स्टोरीशी संबंधित त्या स्टोरीचा सार किंवा सारांश या ठिकाणी लिहायला त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर नाव इव्हॅल्युएशनमध्ये मूल्यमापनासाठी त्यांनी काही प्रश्न दिले आहेत मित्रांनो. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स अशा प्रकारचा एक प्रश्न आहे आणि या स्टोरीवर आधारित पहिला प्रश्न त्यांनी विचारला आहे. हाऊ डिड द फार्मर मेक मनी. तो शेतकरी कशा प्रकारे पैसे मिळवत होता अशा प्रकारचा एक प्रश्न आहे. त्याचं स्टोरीच्या साहाय्याने आपण उत्तर देऊ शकतो. द फार्मर्स गिव्स गोल्डन एग
और गोल्डन एग प्रोव्हाइडेड मनी फॉर हिम. त्या शेतकऱ्याचा जो पक्षी होता हंस पक्षी तो दररोज एक गोल्डन एग द्यायचा आणि त्याच्या माध्यमातून त्यांना पैसे मिळायचे. अशा प्रकारे आपण लिहू शकतो. देन सेकंड क्वेश्चन, विच इव्हेंट शोज दॅट द फार्मर वॉज ग्रेडी. या ठिकाणी कोणती अशी नेमकी घटना होती का ज्या ठिकाणी आपल्याला तो शेतकरी ग्रेडी असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्या संदर्भात आपण लिहू शकतो, द फार्मर किल्ड द गूज अँड इट्स स्टमक फॉर गोल्डन एग्स. त्या शेतकऱ्याने सोन्याच्या अंड्यासाठी त्या गूज हंस पक्ष्याचं पोट त्याने फाडलं, त्याला ठार केलं. ह्या ठिकाणी आपण या घटनेवरून समजू शकतो का तो किती लोभी माणूस होता. नंबर 3, व्हॉट वॉज द रिझल्ट ऑफ फार्मर्स ग्रेडीनेस. त्याच्या या लोभीपणामुळे या आदाशीपणामुळे नेमका काय परिणाम झाला ते पण आपण या ठिकाणी लिहू शकतो का द फार्मर रिअलाइज हिज फुलिश मिस्टेक अँड क्राय फॉर हिज लॉस्ट रिसोर्स. त्याला त्याच्या मूर्खपणाच्या याच्यावर त्याला पश्चाताप झाला, त्याला ती चूक कळाली अँड क्राय आणि तो रडला फॉर हिज लॉस्ट रिसोर्स आणि त्याचं जे काही त्या ठिकाणी त्याची मिळकत होती ती बंद झाली आणि ती गमावल्यामुळे तो त्या ठिकाणी नाराज झाला. देन नंबर 4, व्हॉट डिड द फार्मर गेट आफ्टर किलिंग द गूज. त्या गूजला हंस पक्षाला ठार केल्याच्या नंतर त्या शेतकऱ्याने नेमकं काय केलं. तर आफ्टर किलिंग द गूज द फार्मर फाउंड गट्स अँड ब्लड. त्या शेतकऱ्याला त्याला ठार केल्याच्या नंतर पक्षाला ठार केल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये त्याच्या पोटामधून त्याला गट्स अँड ब्लड रक्त आणि मांस त्याला मिळालं. अशा प्रकारे आपण त्या प्रश्नाचं उत्तर देखील लिहू शकतो. दीक्षा व्हिडिओ ई कंटेंट QR कोडमध्ये या ठिकाणी 2 लिंक्स प्रोव्हाइड करण्यात आलेली, ज्याच्यामध्ये ऑनलाईन स्टोरी आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरी जी लिंक आहे त्याच्या सहाय्याने सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी ई कंटेंट पाहायला मिळणार आहे. याचा देखील उपयोग आपल्याला ही ॲक्टिव्हिटी करत असताना आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपण ह्या दोन्ही लिंक क्लिक करून आपण तो दीक्षा ॲपवरचा व्हिडिओ देखील आपण पाहू शकतो. माय टेक अवे टुडे आय लर्नमध्ये त्यांनी 3 महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आय लर्न टू सिक्वेन्स द स्टोरी. आज मी या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून स्टोरीचा सिक्वेन्स घटनाक्रम कशा पद्धतीने लावायचा ते मी आज शिकलो. आय लर्न टू आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स. त्या स्टोरीमध्ये कोणत्या प्रकारचे पात्र आहेत किंवा किती पात्र आहेत ते सुद्धा मी ओळखायला आज या ठिकाणी शिकलो. आय लर्न द मॉरल ऑफ द स्टोरी. गोष्टीचं मॉरल हे किती महत्त्वाचं असतं ते सुद्धा या ठिकाणी आज मी शिकलेलो आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी वेगवेगळे मुद्दे आपण या आजच्या ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून पाहिलेले आहेत मित्रांनो. आणि आज या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून ॲक्टिव्हिटी नंबर 16 आपण या ठिकाणी पाहिलेली. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल आणि ही ॲक्टिव्हिटी ब्रिज कोर्समधली जर आपल्याला समजली असेल या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि जर आपण माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.